नमस्कार, मी मयुरा. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवतोय स्पेशल कोल्हापुरी अख्खा मसूर. तर याकरता लागणारं साहित्य पाहूयात. हाफ कप बेळगावी मसूर, जी साईजने बारीक असते. तुम्ही मोठ्या साईजची मसूर वापरला तरी काहीच हरकत नाही. याचबरोबर वाटणाकरता लागेल 1 कांदा उभा चिरलेला, 1 टोमॅटो उभा चिरलेला, कोथिंबीर लागेल मुठभर, 2 टेबलस्पून सुके खोबरे, 1 टीस्पून पांढरे तीळ, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि फोडणी करता लागेल 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या, 1 टेबलस्पून कांदा लसूणची लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धने पावडर आणि लागेल चवीनुसार मीठ. सगळ्यात आधी मसूर कुकरच्या डब्यात काढून स्वच्छ धुवून घेणार आहोत. यात ग्लासभर पाणी पुन्हा ओतून मध्यम आचेवर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्याव्यात. मसूर शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करूयात. पॅन गरम करायला ठेवले आहे. यात पांढरे तीळ काढून छान भाजून घ्यायचे आहेत. तीळ तडतडत आहेत. याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. यानंतर सुके खोबरे खरपूस भाजून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी ओले खोबरे जरी वापरला तरी काहीच हरकत नाही. तर या ठिकाणी 3 ते 4 मिनिटे खोबरे छान भाजून घेतले आहे. आता 1 टीस्पून ऑइल गरम करून लसूण आले 2 मिनिटे परतून घेणार आहोत. आता कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे. यात टोमॅटो टाकला आहे. तर या ठिकाणी कांदा ब्राऊन कलरचा दिसत आहे आणि टोमॅटोतील मॉइश्चर निघून गेले आहे. आता याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. आणि थोडा वेळ थंड झाल्यानंतर यात कोथिंबीर काढावी आणि पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे आहे. आता पॅनमध्ये ऑइल गरम करून घेतले आहे. यात लसूण टाकायचं आहे. थोडा वेळ परतल्यानंतर कांदा लसूणचे लाल तिखट टाकावे आणि पटकन यात तयार वाटण काढून छान परतून घेणार आहोत. मसाल्याला मस्त ऑइल सुटलेले दिसत आहे. यात गरम मसाला आणि धने पावडर ॲड करायची आहे. यात आता शिजवलेली मसूर काढून घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसार जितकी घट्ट किंवा पातळ आमटी हवी आहे तितके पाणी ॲड करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ ॲड करावे. वर झाकण ठेवून 10 मिनिटे मंद आचेवर मसूर छान शिजवून घेणार आहोत. साधारण 8 ते 10 मिनिटे झाली आहेत. खूप मस्त वास सुटला आहे. अख्खा मसूर मस्त शिजलाय. वाटणात घातलेल्या कोथिंबीरीचा छान फ्लेवर अख्खा मसूरमध्ये उतरला आहे. चवीला तर भन्नाट लागते हे अख्खा मसूर. तर ही स्पेशल कोल्हापुरी अख्खा मसूरची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि अभिप्राय कळवा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.